युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। युनिट 24 न्यूजच्या ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग पाहूयात पुढच्या बातम्या। बाबा, काही तुतारीच्या काही पक्षाकडनं तुमच्याकडे प्रस्ताव आला होता का? नेमकं काय तालुक्यामध्ये काय परिस्थिती झाली? तुतारीसोबत तुमची आघाडी झाली आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज पुणे जिल्हा परिषदेसाठी तालुक्यातून 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समितींचे अर्ज आम्ही आज दाखल केलेले आहेत। बऱ्यापैकी काही अर्ज आधी दाखल केले होते, एबी फॉर्म सुद्धा आज जोडून दिलेले आहेत। समोरच्या पक्षाकडनं म्हणजे आपण जसं म्हणलं तुतारीकडनं प्रस्ताव आला होता, परंतु जागेच्या थोड्या कमी जास्त प्रमाणात मागणी असल्यामुळे ते काय जुळलेलं नाहीये। परंतु आम्ही मग आता निवड राष्ट्रवादीच्या चिन्हावर, घड्याळ चिन्हावर लढवण्याचं ठरवलेलं आहे। शरद पवार गटाच्या तालुका अध्यक्षांनी दावा केला होता, त्या जागेवरूनच काहीतरी नाही, असं बिनसला असं वगैरे काही नाहीये। त्यांचा जो दावा होता ती मागणी थोडीशी आम्हाला जास्त वाटत होती आणि थोडासा ह्या प्रक्रियेला जरासा उशीर झाला असं मला असं वाटतं। थोडं आधी जर चालू झालं असतं तर त्यातनं नक्कीच काहीतरी मार्ग निघाला असता। आता ते तालुका अध्यक्ष कमळाकडून लढणार आहे असं तुमच्या विरोधात नाही, आता अजून तर काय ते माहिती नाहीये नेमका फॉर्म कुणाला मिळालेला आहे। त्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक लोकांनी फॉर्म दाखल केले, परंतु एबी फॉर्म कुणाला मिळालेला आहे ते तुमच्याकडनंच आता आम्हाला म्हणजे समजते की दुसऱ्याला मिळालं, म्हणजे ज्यांचा दावा आहे त्यांना मिळालं नाही असं समजतं। त्यांना आता नेमकं लढत कशी होईल तुमच्या विरोधात? थेट आता ते लढणार आहेत असं अजून लढतीचं चित्र हे ज्या वेळेला एबी फॉर्म कुणाचे आलेले आहेत त्याच्यावरून स्पष्ट होईल। मी तर आहेच, उमेदवार आहेच, उमेदवारी तर मला दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने। तालुक्यात कसं वातावरण आहे? तालुक्यात राष्ट्रवादीचं वातावरण एकदम चांगलं आहे। मागच्या वेळेस सुद्धा आपले जवळपास 6 पैकी 5 सदस्य आले होते जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे सुद्धा जवळपास 11 सदस्य निवडून आले होते आपले। आता किती आकडा आहे? आमचं म्हणणं आहे आमचे सगळे निवडून येतील, 7च्या 7 निवडून येतील आणि पंचायत समितीचे सुद्धा 14च्या 14 निवडून येतील। आपल्या गटामध्ये काय विजन आहे? म्हणजे कुठल्या बाबतीत म्हणताय तुम्ही विजन? तुम्ही सगळी राष्ट्रवादीची निवडणूक लढवत? राष्ट्रवादीची निवडणूक लढवायचा मेन मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा परिषद गेले अनेक वर्ष सन्माननीय अजितदादा पवारांच्या आधिपत्याखाली या ठिकाणी काम करत आहेत। जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा नियोजन मंडळ असेल आणि पुणे जिल्हा परिषद असेल, जवळपास 1300-1350 कोटी रुपयाचा आता त्यांचा अर्थसंकल्प आहे जिल्हा नियोजन मंडळाचा। तो निधी आपल्या तालुक्यात कसा जास्तीत जास्त येईल आणि त्याचं वाटप आपल्या तालुक्यात कसं सगळ्या गटांमध्ये वेगवेगळ्या घटकांना देता येईल असं आमचं विजन असणार आहे आणि जिल्हा परिषद आपल्या दारी अशा प्रकारची विजन आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं असणार आहे।